मन्याड खोऱ्यामधील कंधार आणि लोहा नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आपली कुठपर्यंत तयारी या निवडणुकीच्या अनुषंगानं झालेली आहे आणि या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण राज्य पातळीवरचे जे नेते आहेत आपल्या पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे, हे कोणकोणते प्रचारासाठी या ठिकाणी आपण पाचारण केलेलं आहे त्या संदर्भात थोडंसं. निवडणुकीच्या संदर्भानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते दोन्ही तालुक्यात हे त्यांच्या परीनं कामाला लागलेले. वातावरण अतिशय चांगलं आहे, आनंददायी वातावरण आहे राष्ट्रासाठी. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब उद्या कंधारच्या दौऱ्यावर येत आहे. कंधारला त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. वास्तविक आम्ही जे शाळेचं मैदान होतं त्याच्यावर करणार होतो, परंतु बाजारचा दिवस आहे आणि बाजारच्या दिवशी जे भाजीपाला विक्रेते येतात त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही तो निर्णय बदलला आणि सर्वांच्या संमतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आदरणीय दादांची सभा आम्ही त्या ठिकाणी करतो. कंधार आणि लोह्यामध्ये आपले राज्य पातळीवरचे जे काही महायुतीमध्ये घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबतच लोह्यामध्ये तर सरळ लढत होणार आहे आणि कंधारमध्ये पुन्हा महायुतीचे तिन्ही पक्ष जे आहेत ते एकमेकाच्या विरोधात आणि पुन्हा काँग्रेस. तर आपली लोह्यातली राजकीय रणनीती काय राहील? नाही, रणनीती भाव मी गेले अनेक वर्ष झालं लोहा कंधार मतदारसंघाचं नेतृत्व करतो. अनेक वर्षापासून लोकांनी मला आशीर्वाद दिले, मी ज्यांना ज्यांना उभा केलं त्यांनाही आशीर्वाद दिले. आपण लोहा नगरपालिका जर इतिहास बघितला तर एक मधला काळ मनसेच्या चव्हाणताई जर सोडल्या तर पूर्ण काळ हा आमचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे लोहा नगरपालिका पूर्णपणाने माझी, कंधार नगरपालिका 100% पूर्ण माझी म्हणजे राष्ट्रवादीची. मला त्याच्यामध्ये काही शंका नाही. कंधारमध्ये महायुती वेगवेगळ्या असल्यामुळं मतविभाजनाचं काही नाही, आपण एक सांगितलं की तिथं भाजपची आहे, इथे नाही. जे कोणी जिल्ह्याचं भाजपचं नेतृत्व करतो म्हणून सांगतात, मला माहिती नाही नेते आहेत की नाही. त्यांना कंधारमध्ये 21 उमेदवार मिळाले नाही. त्याने खरं तर इथे येऊन सभा घ्यायला पाहिजे. इथे येऊन 21 उमेदवार का मिळाले नाहीत याचा खुलासा त्यांनी त्यांच्या भाषणात दिला पाहिजे. मग तुमचं काही दुसरं गणित आहे का ते पण लोकांना कळलं पाहिजे. आणि ओटात एक आणि पोटात एक या प्रवृत्तीला नांदेड जिल्ह्याची जनता आता चांगली ओळखायला लागली. दुसरी एक मंतव्य असू शकते, कारण काल कंधारमध्ये त्यांची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये फक्त तुमच्यावरच टीका करण्यात आली. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना वरपणे कोणी महत्व देत नाही. ते आता त्यांच्या अस्तित्वासाठीची धडपड आहे सगळी. कंधारमध्ये दुसरं काय करीत असू शकते? काय असूच, मला जी माहिती मिळते खरी खोटी मला माहिती नाही की काँग्रेसकडून उभे जे आहे ते भाजपची टीम आहे. फक्त दलित आणि मुस्लिमांची मतं मिळाली पाहिजे एवढ्यासाठी ते निवडणुकीपुरतं काँग्रेस आहे. आणि मला वाटतं कदाचित निवडणुकीच्या नंतर ते भारतीय जनता पक्षात प्रवेश देखील करतात. अजितदादा पवार यांची लोह्याला किती वाजता आणि कंधारला किती वाजता? नाही, कंधारला एकच सभा आहे जिल्ह्यामध्ये आणि पुढच्या वेळेस जसा जसा वेळ मिळेल तसं तसं, कारण जिल्ह्यामध्ये 12 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतची निवडणूक आहे. त्यामुळं धर्माबाद सारखी मोठी नगरपालिका आहे, देगलूर सारखी मोठी नगरपालिका आहे.
तर आता अन्य नेत्यांच्या आम्ही वेळ मागितला आहे. नवाब मलिक साहेब आहेत आमचे, प्रदेशाचे अध्यक्ष तटकरे साहेब आहेत, अन्य मान्यवर नेत्यांच्या सभा मागितल्यात. कोणाचे कुठे कोणाचे कुठे कोणाचे कुठे या पद्धतीने करतो. देवेंद्र फडणवीस साहेबांची 28 तारखेला लोहाई सभा होणार आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे, परंतु आज नगरपालिकेमध्ये एकमेकांच्या विरोधात लढण्याची वेळ आली. याचं कुठेतरी दुःख वाटतं. दुःख बा, देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे नेते होते, राज्याचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. त्यांच्या नेतृत्वाबद्दल मला आदरच आहे. पण हे जे सगळं खालचं आहे, मी बडा म्हणण्याची जी सुरू झाली पद्धत, त्याच्यातून हे प्रश्न सगळे निर्माण झाले. शेवटी त्यांनी त्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राज्याचे नेते असले तरी, तर त्यांना त्या पक्षाची भूमिका सांगण्यासाठी यावं लागतं. आपण या भागाचे आमदार आहात आणि जिल्ह्याचे नेतृत्व करत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. एकंदरीत जिल्ह्यातील जे नगरपंचायत नगर परिषदेची निवडणुका सुरू आहे, त्या एकंदरीत कशी परिस्थिती आहे? कुठे कुठे कोणाकोणाचं आव्हान आहे तुम्हाला? तेव्हा माझं असं स्पष्ट मत आहे की लोहा, कंधार, देगलूर, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, हिमायतनगर या सगळ्या नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस वन साईड आहे आणि बाकी नगरपालिकेत देखील मोठ्या प्रमाणात आमचा विजय होईल. मी आणखी सगळ्या भागात गेलो नाही, सगळ्या भागाची परिस्थिती पण सांगेल. भोकरमध्ये सुद्धा आम्ही 21च्या 21 उमेदवार उभा केले आणि आज चांगली लढत होते. किनवटमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमरावजी केराम यांनी आमच्यासोबत युती करायचा प्रस्ताव ठेवला. आम्ही त्यांच्यासोबत युती केली, कारण राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष आणि भाजपाचा अध्यक्ष ही भूमिका त्यांनी ठेवली. ते त्या भागाचे आमदार आहेत, त्यांचा सन्मान आम्ही केला. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी जशा पद्धतीने आलं, मुदखेडमध्ये आम्ही पूर्ण राष्ट्रवादी उभा केली आणि मुखेड शहरामध्ये आम्ही याला शिवसेनेला पाठिंबा दिला. प्रसार माध्यमातून असे मेरी प्रकाशित करण्यात आले की लोह्यातील नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे उमेदवारांनी उमेदवारी माघारी घेतली, त्याचा फायदा नेमकं कोणाला होईल? बघा, असं कोणी जातीवादाच्या नावावर कोणाला कोणाला पाठिंबा दिल्यामुळं मतदान मिळते हे समीकरण माझ्या विधानसभेच्या निवडणुकीपासून चालू आहे. पण कंधार लोहा मतदारसंघातल्या जनतेला आता लक्षात आलं की आपण पिढ्यानपिढ्या एका मातीत राहणारी लोक आहोत, जातीवाद करून उपयोग होणार नाही. जी चूक मागच्या विधानसभेत झाली ती भविष्यात होऊ नये याचा मतदार देखील विचार करायला लागला. आणि मी देखील अनेक ठिकाणी जाहीर सांगितलं किंवा जी काही चूक तुम्ही केली असेल तुम्ही विसरा, मी विसरतो, पण जातीवाद आपल्या तालुक्यातून नष्ट झाला पाहिजे आणि त्याचा परिणाम या नगरपालिकेत दिसेल. जातीवाद नष्ट होऊन योग्य उमेदवाराला राष्ट्रवादीच्या लोकांना लोक संधी देतील. विधानसभा निवडणुकीमध्ये जे ओबीसी मराठा वाद झाला, तोच वाद लोहा नगरपालिकेत तो वाद संपला पाहिजे, कोणासाठी पण चांगला नाहीये. कारण तुम्ही मला सांगा ना, आपण पिढ्यानपिढ्या आपल्या बापदाद्यापासून लोक एकत्र राहतात. एखाद्या निवडणुकीत जातीवाद झाला, निवडून येणारे हारणारे कुठं जातील आणि गावात लोकांना डोके फोडून घ्यावं लागतं. तर असा वाद हा कोणासाठीही चांगला नाही. काय आव्हान करणार? नाही, आव्हान मी केलेलं आहे की अशा पद्धती मी तर आयुष्यात जातीवाद केला नाही, पण ज्या गावात जातीवादाच्या नावाखाली मला मतदान मिळालं नसेल ते त्यांनी विसरून जावं, मी विसरून जाऊ आणि पूर्वीच्या सारखे संबंध प्रस्थापित करून एकत्रितपणानं काम करू. नाही बा, ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, आम्ही त्यांच्याकडे पण मागितलंय. त्यांना पण अनेक ठिकाणची मागणी आहे. नवाब मलिक साहेबांना पण मागणी आहे, तटकरे साहेबांना पण मागणी आहे, इंद्रनील नाईक साहेबांना पण मागणी आहे. आम्ही कसं एवढ्या राज्यात निवडणुका होत असताना सगळ्यांना त्या त्या भागात दौरे करावं लागतात. त्यांच्या सोयीनुसार येतील. जसं आता दादांचं काल ठरलं अचानक, तर असं येतील तारखा. आपण राष्ट्रीय स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपलं नाव आलेलं आहे. या मतदारसंघाचं आपण दुसऱ्या जिल्ह्यातही स्टार प्रचारक म्हणून मला तशा सूचना आलेल्या आहेत. मला देखील काही ठिकाणी जावं लागेल, पण माझ्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 13 नगरपालिका आहेत. तर त्याच्यामुळे जिल्ह्यातला सगळं करून वेळ मिळाला तर नक्की जाईल.